जगानं थोडंसं कमतरता आपल्यात निर्माण केली, पण बुद्धीची जी चमक आहे ती त्याच्यासाठी काही लपून राहिली नाही. एक ज्ञानेंद्रिय कमी पडलं तरी उरलेल्याने ती सगळी भरून काढलेली आहे. आणि ब्रेलच्या साह्यानं कल्याणीमध्ये त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी ऑडिओच्या साह्यानं पुढचं सगळं शिक्षण घेतलं आणि शिवाजी कॉलेजमधून वगैरे MA पास करून आता अनेक अटेम्प्ट द्यावे लागले असतील. मुलाखतीपर्यंत द्यायचं, तोंडात घास जातोय असं वाटायचं आणि त्या ठिकाणी कुणीतरी मुलाखतीत काही त्याला फार करावं म्हणजे कारण सांगावी लागत नाही. आणि मग अशा रीतीने एखाद दुसऱ्या मार्कानं पोस्ट हुकायची आणि तशी धडपड, तशी चिकाटी ही चालू ठेवल्यानंतर आता ते शिक्षणाधिकारी म्हणून MPSCच्या मार्फत सिलेक्ट झालेले आहे. आपण सगळेजण त्यांचं मनापासून अभिनंदन करणार. दुसरे जे सत्कार मूर्ती आहे अजय ढाणे. अजय ढाणे आपल्याकडे बऱ्याच वेळा आपल्यातल्या बऱ्याच लोकांच्या बरोबर त्यांनी काम केले. म्हणजे दोघांच्याही कुटुंबियांना अभिमान वाटेल अशी ही गोष्ट आहे की ही विचारानं सुद्धा मुलं अतिशय परिपक्व आहे. त्यांनी जे सुरुवातीपासून विज्ञानवादी रीत जी आता आहे ती आचरणात आणलेली आहे. आणि मग आमच्या देगावच्या शाळेमध्ये आता सर आलेलेच आहेत त्यांना शिकवणारे, तर त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेलं. रयतच्या दोन्ही विद्यार्थी रयतचे, हे आणखी अभिमानानं मला सांगावं असं वाटतं. तर यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं, डिप्लोमा केला, नंतर पुन्हा काही ठिकाणी नोकरी केली कारखान्यात, कुपर वगैरे. आणि त्याच्यानंतर हे अभ्यास मात्र चालू ठेवला. एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं होतं की आपल्याला इथं पोचायचं आहे, काय वाटेल ते झालं ते. संकट येतात, आर्थिक अडचणी येतात, घरामध्ये सगळेजण आपल्याला अगदी बरोबरीनं जरी साथ देत असले तरी आपल्या अडचणी ह्या आपल्याला स्वतःच निवारण कराव्या लागत असतात. आणि अशा पद्धतीनं त्यांनी अनेक अटेम्प्टला असेच हातातोंडाशी आलेलं. आणि मग ते पुन्हा नैराश्य येतं काही लोकांना, काही जण सोडून देतात प्रयत्न, कंटाळून जातात. पण यांनी दोघांनी तसं केलेलं नाही. आणि म्हणून ही अतिशय मला एक त्या कर्णाची गोष्ट आठवली की परिस्थिती आडवी आली, आपण कुठेही असलो तरी आपल्याला शेवटी या ठिकाणापर्यंत जायचे असं ठरवलं. त्या अर्जुनाला शिकवायला तिथले राजगुरू होते, नेम कसा धरायचा, बाण कसा मारायचा वगैरे. आणि त्यामुळे तो पुढे जात होता. पण कर्णाला शिकवायला कुणी नव्हतं. कर्ण हा राधेय म्हणतो आपण त्याला, सुतपुत्र म्हणतो. त्याला शिकवायला कोण होतं, त्याला कुठले क्लासेस होते, त्याला कोणी गुरु नव्हता. आणि तरी सुद्धा त्यानं त्या अर्जुनाच्या बरोबरीने हे मिळवलं. आणि ते सुतो वा सुतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम दैवा यत्ते कुले जन्म मदा यत्ते तू पौरुषम. आणि म्हणून ते जे मिळवलेले यश आहे हे स्वतःच्या मनगटाच्या बळावर मिळालेलं आहे. कुठल्या हस्तावरच्या रेषाबिषा बघून यांनी काही तसं ठरवलं नाही, आपल्या मनगटावर विश्वास ठेवला. माझ्या इथं काय लिहिलंय याच्यासाठी थांबले नाही, मेंदूमध्ये माझ्या काय आहे ते मी मिळवणार. आणि त्याला माझा मेंदू, माझं मनगट हेच मला उपयोगी पडणार आहे ही जाणीव आपल्यापर्यंत आणून पोचवलेली आहे. आमच्या इतरही कार्यकर्त्यांना, आता या ठिकाणी असलेले काही जण असे अजूनही दोघांची गरुड भरारी आहे, अतिशय चांगलं एक उदाहरण आपल्या समोर आलेले आणि खूप दिवसानंतर आलेले. आणि म्हणून मी अजय ढाणे सर आणि सुजित शिंदे सर या दोघांचंही मनापासून आभार मानते. या ठिकाणी ते आलेले आहेत आणि मनापासून कौतुक करते आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद. म्हणजे मी कल्याणीला असताना मला म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी म्हणजे जेव्हा मी 5वीची परीक्षा शेवटची होती त्या दरम्यान अंधत्व आलं अचानक. आणि त्यानंतर शिक्षण थांबेल की काय अशी परिस्थिती होती. त्यानंतर काही महिने घरी होतो. पण मग म्हणजे आपल्याला कल्पना असेल आपल्या इथं काम करणे सत्यशोध अंधसहयोग उपक्रम म्हणून एक सामाजिक संस्था आहे. ती संस्था त्यांचा उद्देश असं होता की आम्ही मुलांनी अंधशाळेत समाजापासून बाजूला असं न शिकता सामान्य मुलांबरोबर शिकायला हवं, हा त्यांचा उद्देश. आणि त्या उद्देशाला की तुम्ही बसवा शाळेमध्ये आणि आपण म्हणजे शिक्षण करून घेऊया. आणि त्याच्या पुढे जाऊन खूप मोठी गोष्ट तेव्हा म्हणजे
म्हणपे सरांची विजन खूप मोठी होती. तेव्हा त्यांनी मला सुचवलेलं होतं की तू टायपिंग शिक म्हणून, जेणेकरून जर भविष्यात उद्या वेळ आली तर स्वतःचे पेपर स्वतः लिहिशील किंवा काय हे करशील. तर मी तेव्हा 6वीत असताना टायपिंग शिकायला सुरुवात केली. आणि मग त्याचं जाऊन पुढे मला म्हणजे 6वीत मी म्हणजे माझ्या मोठं त्या टाईप मशीनवर बसले आणि पुढं त्याचा फायदा मला झाला. आणि मी नंतर ती टायपिंगची परीक्षा पुढं 12वी नंतर दिली आणि ती सहज पास झालो. आणि त्यानंतर रेल्वेची जी 2009मध्ये नोकरी मिळाली तर ती या टाईप म्हणजे परीक्षा तर झाली, पण त्याबरोबर टायपिंग टेस्टचं पण एक मध्ये हे होतं. तर ते पूर्ण करून मी म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तेव्हा रेल्वेची परीक्षा पासून 2009मध्ये रेल्वेमध्ये जॉईन झालो. तर त्यामागे ती सरांची विजन तेव्हाची 6वीत असतानाची खूप माझ्यासाठी महत्त्वाची ठरलेली. दुसरी गोष्ट मग तेव्हापासून बाकी तर मग सरांचं प्रश्न मंजुषा हा उपक्रम तेव्हा जो चालायचा, त्यातून जो वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप झाला, वाचनाची आवड, म्हणजे जरी वाचनाला मर्यादा येत होत्या पण ती आवड त्या काळात डेव्हलप झाली. जे तिथं जे संस्कार झाले शाळेत ते पुढे जाऊन मग हे पुढे कामी आले. दुसरं आता याच्याबद्दल बोलायचं झालं की मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष मला फार सहभाग घेता आला नाही. मी एक पानसरे सरांच्या संदर्भातली एक रॅली होती त्यामध्ये सहभागी होतो मी आणि माझी पत्नी, आणि आणखी कार्यक्रम नव्हतो. पण असं बाकी फार प्रत्यक्ष सहभाग नाही नोंदवता आला. तरी मी म्हणजे इथे जो विवेक वाहिनी हा ग्रुप आहे जो, तर त्या ग्रुपचे जे सदस्य आहेत सगळे, मग त्यात अजय आहे, योगेश आहे, अक्षय आहे, या सदस्यांशी मी जोडलं गेलेलो होतो. आणि यातल्याच मुलांनी म्हणजे इथं जे या मुलांवर संस्कार केले गेले विवेक वाहिनीतून की सामाजिक भान ठेवण्याचं, सामाजिक बांधिलकीचे, तर त्याचंच हे रिस्पॉन्ड म्हणून यातलीच मुलं म्हणजे अक्षय आणि वैभव माने म्हणून अशी 2 विवेक वाहिनीतली मुलं माझ्याकडे मला रोज रेकॉर्डिंग करायला, माझ्या अभ्यासाचं हे भली मोठी पुस्तकं असायची UPSCची, रेकॉर्डिंग करायला यायची. योगेश आणि सुप्रिया यांनी मला वेळोवेळी मला पेपरला लेखनिक म्हणून काम केलं. आणि अजय ह्या सगळ्या हा प्रवास जो होता, जो सगळा चढ उतारांचा होता, त्याचा आणि माझाही हा मग सतत बरोबर होता मोटिवेट करायला की हे होईल. मग या माध्यमातून म्हणजे ही मुलं, त्यांच्यावर जे झालेला संस्कार आहे त्या ह्याच्यातून या मुलांनी मला खूप मोठा सपोर्ट केला. दुसरं मला म्हणजे डॉक्टरांचा सहवास लाभला नाही, पण मी त्यांचे विचार, त्यांचेच एक सहकारी किशोर बेडकेळ सर, ते मला UPSCसाठी मार्गदर्शन करत होते. आणि मग त्यांच्या माध्यमातून सरांच्या कामाबद्दल माहिती मिळायची. आणि त्यांनी पूर्ण जो वैज्ञानिक दृष्टिकोन आणि हे विचार माझ्या मनावर बिंबवले आणि ह्या परीक्षांचं हे होताना डेव्हलप केलं. आणि त्याचाच परिवार म्हणजे मी 2016मध्ये मी आणि माझ्या पत्नीने सत्यशोध पद्धतीने विवाह केला. आणि तिथून आम्ही म्हणजे दोघांनी तरी म्हणजे आमच्या म्हणजे दोन्हीकडच्या कुटुंबांनी आमच्यावर म्हणजे त्यांचं काही श्रद्धा वगैरे ते त्यांचं ते चालू ठेवलं. पण आम्ही दोघांनी मात्र ती म्हणजे आमच्या बुद्धीला जे पटेल, आम्हाला जे हे पटेल तेच फक्त करायची ही भूमिका आम्ही दोघांनी तिथून मात्र कंटिन्यू ठेवली. आणि आत्ताचा जो काळ सुरू आहे, जो ज्या प्रकारचा आपल्या आजूबाजूला काळ सुरू आहे, त्यात मला वाटतं की म्हणजे फार काही करताना पण स्वतःचा तरी विवेक शाबूत ठेवणं आणि स्वतःच्या विवेकाला, तर्काला जे पटेल तेच करणं, ही इथपर्यंत चालायचं आम्ही दोघे प्रयत्न करतोय. आणि त्यामागची प्रेरणा मग आपण सगळे जे कार्यकर्ते, तुम्ही म्हणजे तुमच्याबद्दल मी ऐकत असतो, तुम्ही ही चळवळ राबवता ज्या पद्धतीने सगळ्या रिस्क घेऊन काम करता. मला परवाच सांगितलं एक इथले आठवण की एक रथ सरकारचा, मोदी सरकार नावाचा रथ अडवला गेला. तर मी इतकी धडाडीचे कार्यकर्ते हे तुम्ही काम करता, त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळते. आणि म्हणजे माझ्या बाबतीत आणखी एक सांगायचं म्हणजे आता मॅडम जसं म्हटलं की हाताच्या रेषा न पाहता, माझ्या आता इतक्या वर्षांचे चढ उतर जे सुरू होते परीक्षांमध्ये, काही माझ्या चुका झाल्या, काही व्यवस्थेचे दोष होते, त्या व्यवस्थेविरुद्ध फाईट करत होतो. पण घरच्यांना वाटायचं, घरचे जाऊन कुठं पत्रिका वगैरे पाहून यायचे की काय होणार आहे की नाही. काही ठिकाणी 1-2 ठिकाणी त्यांना सांगितलेलं पण होतं की काही होणार नाही म्हणजे परीक्षा पुढं म्हणजे यायचं. तर मी माझं हे सुरू ठेवलं आणि तोच वैज्ञानिक दृष्टिकोनाचं आणि त्या याचं मला आता हे झालं आणि हे पद मिळालं. तो माझ्या आयुष्यभराचा आहे.
15पासून अणिसाचं काम असेल, त्यानंतर मग आमच्या कन्सेनानांनी चालू केलेली आमची स्नेहालय आधार फाउंडेशन असेल आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाची चळवळ असेल, ते आजतागायत आमचं काम चालू असते. माझा खरं तर हा फार सुंदर योगायोग आहे की माझ्या वडिलांसमोर मी फार वर्षापूर्वी भाषण केलं होतं शाळेमध्ये असताना. आज ते आहेत ज्यांनी मला घडवलं. घाडगे सर 7वी 8वीपर्यंतचे माझे शिक्षक आहेत, विज्ञान शिक्षक होते. जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी त्यांच्या हाताखाली होतो. ते आहेत आणि ज्या वैचारिकतेमुळं आज मी प्रगल्भ झालो. पूर्ण माझ्या व्यक्तिमत्वाचा जर विकास घडवायचा असेल, ज्या चळवळीनं मला उभं केलं, त्या चळवळीच्या बाबतीत आज मी इथं उभं आहे. ह्या तिन्ही गोष्टी आज जुळून आल्यात. त्यामुळे मला फार बरं वाटतं आहे की आज आपण ह्या माणसांसमोर उभं आहे. मागच्या आठवड्यात रिझल्ट लागल्यापासून जवळजवळ हा 4था-5वा सत्कार समारंभाचा कार्यक्रम असेल. भरपूर कार्यक्रम झाले. हा पण कार्यक्रम हा खास आहे. माझी थोडक्यात माझा जर संघर्ष सांगायचा म्हटला तर 10वीमध्ये मला 92% होते. बेस्ट ऑफ 10वीचा आमचा पहिला वर्ग होता. 2010 साली माझी 10वी झाली. माझ्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. माझ्या वडिलांच्याकडे जर बघाल तर एका हातानं ते अपंग आहेत आणि आजतागायत ते वॉचमनचा जॉब करतात. मागच्या मार्च महिन्यापासून त्यांनी तो जॉब बंद केला आहे सध्या. पण संगतीचा परिणाम जो आपण म्हणतो ना, ते त्या बाबतीत त्यांच्या बाबतीत फार खरं आहे. त्यांची जी संगत होती ना, ती उच्च शिकलेल्या सगळ्या लोकांच्या बरोबर होती. म्हणजे त्यांचे मित्र जे लहानपणापासून जे होते की त्यांच्या बाबतीत ते त्यांच्या ग्रुपमध्ये ते असायचे. त्यांची मुलं सगळी शिकलेली होती आणि आपला मुलगा शिकलेला आहे केवळ आर्थिक ह्याच्या पाठीपोई की त्याला शिक्षण भेटणार नाही पुढचं, ही खंत त्यांच्या मनात कायमची होती. त्यामुळे मी शाळेत माझा पहिला नंबर कधीच सोडला नाही. 10वीत मला पहिला नंबर आला. 11वी 12वीमध्ये पण मी चांगले मार्क्स मिळवले, पण थोडंसं CETमध्ये मला कमी मार्क्स मिळाले. त्यामुळं मला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन भेटत नव्हतं. त्यानंतर आता इंजिनिअरिंग कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचंच आहे, बाकीच्यांना मिळाले आणि आम्हाला का नाही मिळालं, ही त्यांची खंत होती. शेवटी आम्हाला पर्याय होता तो एज्युकेशन लोनचा. आता आपल्या गावाकडची माणसं असतात की ते थोडेशी कपडे नुसते जरा साधे भोळे असतात. त्यांनी 3 वेळा प्रयत्न केला बँकेमध्ये जाऊन, पण त्यांना बँकेने काहीतरी लोन नाकारलं. कारण की ते म्हणणार की हे हप्ते फेडू शकणार नाहीत, पुढे काय हप्ते थकवणारच, त्यामध्ये काय मिटणार नाही. माझाही मग त्यावेळेस तो भ्रमनिरास झाला. शेवटी एक प्रयत्न म्हणून मी स्वतःहून त्या बँकेत गेलो आणि माझी परिस्थिती सांगितली की 10वीमध्ये मला एवढे मार्क्स आहेत, 12वीमध्ये 78 मार्क्स आहेत, CETमध्ये मला कमी मिळाले. पण माझ्या वडिलांची माझी इच्छा आहे की मला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुमची काही मदत असेल तर ती करा. शेवटी मग त्या मॅडमनी माझ्या सगळं परिस्थितीचा विचार करून बॅकग्राऊंड चेक करून मग मला शेवटी फायनली लोन पास केलं. त्यानंतर मग मला इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये प्रवेश मिळाला. आता 12-13चा हा जो काळ होता तो खरं तर माझ्या दृष्टिकोनातून फार चलबिचलचा काळ होता. म्हणजे माझा मित्र योगेश आहे, 20 ऑगस्टला डॉक्टरांची हत्या झाली आणि आमच्या गावामधून आम्ही गणेश रोकडे माहीत असतील सरपंच, आपण त्यांचं आंतरजातीय धर्मीय लग्न केलेलं होतं. त्यांची आणि आमची ही लहानपणापासूनची मैत्री, म्हणजे तो खरं तर माझ्यापेक्षा 4 वर्षानं मोठा. पण गावात जी वाचनालयाची चळवळ होती ती त्या मुलांनी चालू केलेली होती आणि मला वाचनाची लहानपणापासून शाळेपासूनची आवड होती. त्यामुळे मी त्या ग्रुपशी जोडलो गेलो. त्या ग्रुपशी जोडून घेताना मला मग बाकीचे विचार भरपूर कळत होते. म्हणजे डॉक्टरांचे पण 1-2 कार्यक्रम हे आमच्या शाळेत झालेले होते. माझ्या अजून आठवतात की ते एक गाडी असायची आणि ते गाड्यामध्ये ते डॉक्टर रिॲक्शन प्रबोधन वगैरे करायचे. ती ओळख माझ्या मनापासून तेव्हापासूनची आहे. कदाचित मी 5वी-6वीमध्ये असं. त्यानंतर अशी ते सर्व माझे मित्र वगैरे होते. 13ला ज्यावेळेस डॉक्टरांचा खून झाला त्यावेळेस योगेश मला साताऱ्यात भेटला. त्यावेळेस विवेक वाहिनीचं काम चालू होतं. त्यावेळेस महामित सर असतील, मी असो, उदय चव्हाण सर असतील, आता भाग्यवान वगैरे आलेत आणि सर जसे मागाशी म्हणत होते आमचे बाकी सहकारी, हे आम्ही परिवर्तनला वर जे आमच्या वरचा जिणा होता गच्ची होती तिथं आम्ही त्या टेरेसवरती सगळ्यांच्या गप्पा चालायच्या. आम्ही गप्पाच म्हणायचो त्यांना. एक विषय घ्यायचा, एका विषयावरती ते सगळं प्रबोधन करायचो आम्ही सगळे. मग आमची मतं काय असायची, मग बाकीच्या विषयांची कशी मतं आहेत, तो टप्पा तिथून चालू झाला. म्हणजे ते एक वैचारिक प्रगल्भता आपण म्हणतो की एक विचार घेणं काय असतं ते तिथपासून 13पासून ते आजपर्यंत चालू झालं. तो एक माझ्या आयुष्यातला भरपूर मोठा टप्पा होता की तिथं तुमचं एकदा शिक्षण पूर्ण झालं का त्या टप्प्यावरती पोचला तर तुम्हाला तो विचार तुमच्या आयुष्याला पूर्ण वळण देत असतो. तर तो विचार मला तिथं मिळाला. त्यानंतर मग मी इंजिनिअरिंगला गेलो. इंजिनिअरिंग माझं अण्णासाहेब डांगे कॉलेजला झालं. 16ला मी मेकॅनिकल इंजिनिअरमधून पासआउट झालो. तिथंसुद्धा माझं काम चालू होतं. म्हणजे मी सांगलीला राहुल सर होते, आपल्या राहुल थोरात सर, त्यांच्याकडे पण जायचो, आठवड्यातून जायचो. तिथं मग आपले सर, मला आठवत नाही, इचलकरंजीचे एक सर होते, मानगावे सर, मानगावे, त्या सरांनी पण मला भरपूर सपोर्ट केला. आमचे जे कॉलेज होतं ते थोडंसं ऑर्थोडॉक्स विचाराचं होतं.
त्यामुळे मला तिथं काय अशी विवेकवाणीची चळवळ राबवता येत नव्हती. त्यामुळे ते म्हणायचे की जाऊ दे असू दे, काय एवढं हे नव्हतं. पण आपली इस्लामपूरची विवेकवाणी जोरात होती, त्यामुळे माझं तिथं काम चालायचं. 16 नंतर मी पासआउट झालो. 16 नंतर 16 ते 18 मी कूपर कंपनीत जॉब केला. आता 16 ज्यावेळेस साल संपलं त्यावेळेस मला वाटायचं की जॉब करणं आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये मुलांच्यागत 10 ते 5 जॉब करणं आणि बस तेवढंच आयुष्य काढणं हे मला काय पटण्यासारखं नव्हतं. म्हणजे मला सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षांची फार आवड होती. मला आठवतं आहे की मी 10वीत असताना मला स्टील फ्रेम नावाचं एक पुस्तक मिळालेलं. माझं 10वीत पहिला नंबर आला तेव्हा. त्यामध्ये IPS महेश भागवत सरांची मी स्टोरी ऐकलेली आणि योगायोग असा होता की त्याच्यामध्ये पण त्यांनी अनिसाचं काम ते पुण्यामध्ये असताना म्हणजे COP कॉलेजला असताना त्यांनी डॉक्टरांच्या सहवासात भरपूर अनिसाचं काम केलेलं होतं. ती स्टोरी मला फार भावायची, कारण की कार्यकर्ता असणं, एक अधिकारी म्हणून जाणं, म्हणजे कार्यकर्ता ते अधिकारी हा प्रवास फार सुखवणारा असतो. कारण की तिथं तुम्ही अधिकारी बनून जाताना एक विचार घेऊन जात असता, जे की मी आजकाल बघतो. आता माझे जेवढे अधिकारी मित्र आहेत ते भरपूर असं असतात, म्हणजे त्यांचं यश हे त्यांच्या उंचीप्रमाणे ते मोजत असतात की मी किती बंगले बांधले, की माझ्या किती गाड्या आहेत. पण त्यांचं यश हे बाकीच्या गोष्टींपेक्षा फार विचलित आहे, म्हणजे फार वेगळं मानतात. पण माझ्यापाशी विचार होता तो भागवत साहेबांच्याकडे होता. त्यावेळेस मी एकदा वाईमध्ये असताना कार्यक्रमाला पण अचानक त्यांनी भेट दिलेली होती. त्यावेळेस पण मी त्यांच्याशी एकदा भेटलेलो आणि असा विचार होता की माझ्या मनात पण होतं की आपल्याला जर व्हायचं असेल तर काहीतरी अधिकारी जो आपला कार्यकर्ता पण असेल आणि अधिकारी बनून पण असेल, तो एक विचार माझ्या मनात कुठेतरी होता. आता 16 नंतर मी जसा पासआउट झालो त्यानंतर मी 1-1.5 वर्ष मी कूपर कंपनीत जॉब केला. विषय असा होता की ज्यावेळेस आता मी मॅडम जशी मागाशी म्हटलं की आर्थिक परिस्थिती म्हणजे स्वतः आर्थिक असणं फार गरजेचं असतं. कारण की MPSCचा प्रवास हा एवढा धक्कादायक आणि एवढा धोकादायक आहे. म्हणजे मी आजकाल जर नवीन मुलांच्या पुढं ज्यावेळेस जातो सांगताना त्यावेळेस मला दडपण येतं की मी माझा प्रवास सांगताना किंवा अभ्यास करताना सांगताना ते सांगू की नको. कारण की एवढ्या अटीतटीची ही स्पर्धा आहे. एका मार्काने 0.25 मार्काने माझ्या मागचे रिझल्ट गेलेले आहेत. म्हणजे अक्षरशः 554.25ला क्लोज झाले. शेवटची पोस्ट 623वी. माझा रँक 249वी आहे. म्हणजे 249 ते 623मध्ये फक्त 3.75चा गॅप आहे. हे एवढी भयंकर स्पर्धा आहे. त्यामुळं त्या मुलांना सांगताना मला अजून दडपण येतं. त्यामुळे 17 नंतर मी जसा जॉब सोडला त्यावेळेस मला टेन्शन होतं की आता माझं एज्युकेशन लोन तर मला फेडायचं आहे. 8,500चा हप्ता होता माझा, आता काय करायचं. त्यानंतर मग मी वडिलांशी बोललो. 1 ऑगस्ट 2017ला माझा जॉब संपला आणि पुढच्याच दिवशी आमची अशीच बोलता चर्चा झाली की बाबा ज्या कंपनीत वॉचमनचा जॉब करत होते त्याच्या शेजारीच अजून एक वॉचमनची वॅकन्सी होती. मी म्हटलं बाबांना की मला वॉचमनचा जॉब करायचा आहे. त्यांची सुरुवातीला नकार आला की आपला मुलगा कूपरचा चांगला एवढा जॉब सोडतोय आणि वरून सोडतोय परत वॉचमनचा जॉब चालू करतोय. मी माझं आयुष्य पूर्ण वॉचमनमध्ये गेलं. मी एवढं त्याला शिकवलं आणि परत हा त्याच वाटेने येतो. त्यामुळे त्यांना थोडंसं पहिल्यांदा फार कमीपणाचं वाटलं. पण मी त्यांना समजवलं की मला अभ्यास करायचा आहे आणि दिवसा रात्रीचीच ड्युटी असते, रात्री 8 ते सकाळी 8 हा शिरस्ता म्हणजे हे कायमची ड्युटी आहे. त्यामुळे मी त्यांना कन्व्हिन्स करून ज्या दिवशी माझा कूपरचा जॉब सुटला त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी तिथं वॉचमन म्हणून जॉईन झालो. आज तागेत मी तिथं वॉचमन म्हणून जातो. म्हणजे अजून पण मी तिथं सुट्टी नाही टाकली. मन्नत इंडस्ट्रीज म्हणून कंपनी आहे, त्या मालकांचं पण फार आभार, म्हणजे फार सपोर्टिव्ह आहे त्यांनी. पण आज तागेत त्यांनी मला कधी जा म्हणून सांगितलं नाही. मी कार्यक्रमाला कुठल्या जरी अभ्यासाला वगैरे वेळ पाहिजे असेल, परीक्षेला वगैरे जा, तरी त्यांनी फार सपोर्ट केला. त्यामुळे 1 ऑगस्ट 2017 ते आजपर्यंत मी तिथं जॉबला जातो आहे. 8,500-9,000 रुपयाचा पगार होता मला आणि उत्तम होतं. कारण की त्या बाबतीत मी माझं लोन फेडलं. बाकी सगळे खर्च भागवायचो मी. वडिलांचा वगैरे खर्च असायचा, घर खर्चाला थोडीफार मदत करायचो. त्यामुळे माझी जशी मॅडम म्हटलं की आर्थिक बाजू असणं ते महत्त्वाचं असतं. स्वतःच्या पायावर उभं राहिलं की आपला खर्च तरी आपण निदान भागवू शकतो. कारण की मी भरपूर असे बघितलं होतं. माझं एक होतं की डोळ्याफड माझे मित्र म्हटले की पुण्याला जा, पुण्याला आम्ही तुला खर्च करतो. हो पण किती वर्ष कराल. कारण की ही प्रोसेस जवळजवळ आता 2024 चालू आहे. म्हणजे 2017ला माझा अभ्यास चालू झाला. आता जवळजवळ 7.5 वर्ष होत आले. 7 वर्ष कंप्लीट होतील. म्हणजे एवढी लेंदी प्रोसेस आहे. आमची ही जी आत्ताची प्री झाली ना, मेन्सचा रिझल्ट लागला आहे, त्याची प्री आम्ही 21 ऑगस्ट 2022ला दिली. 23ला त्याची मेन्स दिली आणि आता 24 जानेवारीला त्याचा इंटरव्ह्यू दिला आणि अजून नियुक्तीला एक 5 ते 6 महिने जातील. म्हणजे जवळजवळ हा काळच 2.5 ते 3 वर्षाचा. म्हणजे एवढ्या प्रचंड ह्यानं आपण जाणं आणि ते पण ग्रामीण भागातल्या मुलांनी एवढं मोठं ओझं घेऊन पुण्यामध्ये जाणं. पुण्यातला खर्च हा साधारणतः 12 ते 13,000 आहे. प्लस क्लासचा खर्च हा वेगळा. त्यामुळे माझ्यापुढं मी त्या गोष्टीत पर्यायच नव्हता ठेवला की आपल्याला क्लास नाही लावायचा, पुण्याला नाही जायचं, इथंच राहायचं, इथंच करायचं. आणि आजपर्यंत मी ते करून दाखवलं. त्यामुळे मला त्याचा एक अभिमान असतो.
वडिलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्यांचं हाताचं तुम्ही बघाल तर ते मशीनमध्ये घावलेली आहेत बोटं. ऑपरेशन त्यांचं 40व्या वर्षी झालेलं होतं, तो एक वेगळाच हे होता. त्यामुळे त्यांचा ऑपरेशनचा खर्च वगैरे, त्यांचा आत्तापर्यंतचा गोळ्याचा खर्च, त्यामुळं वेगवेगळ्या परिस्थितीशी आम्ही पण कुटुंब म्हणून झगडत होतो. पण मला एक वाटतं की आपली परिस्थितीचा बाऊ न करता आपली ती परिस्थिती आहे त्या बाबतीत जर आपण स्वीकारली तर एक उत्तम आयुष्य जगता येतं. म्हणजे मला त्यांनी 20 वर्षापर्यंत जर वडिलांनी मला सांगितलेला परिपाठ जर असेल तर तो हाच आहे. म्हणजे तुम्हाला असं मोठं आयुष्य जगण्यासाठी काही मोठमोठ्या पैशाची काही गरज नसते. उत्तम 10 ते 15 हजारमध्ये आमचं घर चालायचं आणि फार काही तक्रारी नसायच्या. म्हणजे त्या बाबतीत मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं की इतर बाबतीतल्या सगळ्या समाधान न बघता आम्हाला त्यांनी कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून दिली. म्हणजे शेती आमची जेमतेम असेल, आज शेळ्या पण ते राखतात, त्यामुळे सगळ्या गोष्टी उत्तम चालतात आणि त्यामुळे व्यवस्थितपणे मलाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि त्या गोष्टी आम्ही करत राहिलो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझं पॅरलली इकडं समाजसेवेचं काम चालू होतं. सुरुवातीला मला 2-3 मित्रांनी सांगितलेलं मला आठवतं की तुला म्हणजे सुरुवातीचा त्यांचा सल्ला होता की काय होतं की आपलं कार्यकर्ता असणं आणि कॉम्पिटिटर ह्या स्पर्धा परीक्षेचं असणं ह्या फार दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझ्याबरोबर अभ्यास करणारे भरपूर असे चळवळीतले होते की त्यांनी 3-4 वर्ष अभ्यास केल्यानंतर ते भरकटत गेले. म्हणजे अभ्यास असतो, वाचनाची आवड तर लहानपणापासून असते कार्यकर्त्याला, पण इथं उतरताना एक कॉम्पिटिटर म्हणून उतरावं लागतं. त्यामुळे 17-18 पासून मी चळवळीचं काम बऱ्यापैकी बंद केलं. म्हणजे कंसे सरांना पण मी ज्यावेळेस सुरुवातीला आमचं काउन्सिलिंग वगैरे चालायचं 5-6-7-8 जोडप्यांचं आम्ही लग्न लावलं असेल, त्यानंतर मी काम पूर्णपणे थांबवलं. नंतर मग कंसे सरांना पण मी सांगितलं, गणेशनं पण सांगितलं की त्याच्या अशा परीक्षा आहेत, त्यामुळे त्याला काय आपल्याला जास्त त्रास द्यायला नको. त्यामुळे मग 19 पासून ते 24 पर्यंत माझा सोशल मीडियाचा सगळा कॉन्टॅक्ट मी बंद केला. म्हणजे आत्ता मागच्या महिन्यात मी व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं. फेसबुकची माझी लास्टची पोस्ट ही 17-18ची होती. त्यानंतर मी आज फेसबुकवर ॲक्टिव्ह झालो, इन्स्टावरती आत्ता ह्याच्यामध्ये. त्यामुळे सोशल कनेक्ट मी पूर्णपणे हे केलं. म्हणजे मी अभ्यास करताना ठरवायचो की मला कुठले कुठले अडथळे येतील. तर मला इथं राहून करायचं असेल तर माझा सुरुवातीचा सर्वात पहिल्यांदा अडथळा होता की आपली मैत्री जपणं. म्हणजे इथं असल्या की मित्र असतात की त्यांच्याबरोबर जाणं, मग आपला अभ्यासामध्ये कमी वेळ भेटणं, मग चळवळीचं काम आलं की आपल्याला आठवड्यातनं काही ना काहीतरी वेळ काढावा लागेल. मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतील, मग घरगुती आपल्याला सांभाळायचे म्हटलं तर त्यांना वेळ द्यावा लागेल. अशा सगळ्या बॅरियर मी लिहून काढलेल्या होता. त्याच्यावर आपल्याला हळूहळू मात करायची असं ठरवलं आणि ते मी करत आलो. त्यामुळे 19 पासून 20 पर्यंत माझा जसा कॉन्टॅक्ट चळवळीशी एवढा नव्हता, पण विचाराशी मी जोडून घेतलं असं काहीतरी मेजर असेल तर आपलं जाणं तिथं भाग आहे. त्यामुळे मी तिथं याचो. त्यामुळं तो एक पॅरलली माझा प्रवास चालूच होता. आता ह्या दरम्यानच्या काळात म्हणजे जवळजवळ 2017 ते 24 पर्यंत मी जवळजवळ 16 ते 17 मेन्स दिले असतील. म्हणजे मॅडम जसे म्हटलं की एका मार्काने माझे रिझल्ट गेले, पण तो संयम असतो तो मी शेवटपर्यंत टिकवलेला होता. म्हणजे चिकाटी आपण म्हणतो ना की ती शेवटपर्यंत माझी होती. आणि हे सगळं टिकवण्याचं एकच कारण होतं की मी ज्यावेळेस अल्बर्ट एलिसचं पुस्तक वाचायचो, डॉक्टरांची पुस्तकं वगैरे वाचायचो, त्यावेळेस एक होतं की आपली भावनिक गुंतागुंत जास्त होता कामा नये. म्हणजे जेवढं तुम्ही रॅशनल पद्धतीने विचार करता, म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीकडे ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस मला असं म्हणजे मी सांगतोय हे की बाबा असं असं होतं, पण मला ते अनुभवलं त्यामुळे मला असं वेगळे पण त्यात जाणवत नाही की ही परिस्थिती असतात आणि मला उलट त्या परिस्थितीचा अभिमान वाटतो. म्हणजे आज मी ज्यावेळेस असं बोलतो की समोरच्याला वाटतं की अरे हा खडतर परिस्थितीतून आला आहे, असं नाही. मला नेमकं तेच टाळायचं होतं. म्हणजे मी माझ्या इथल्या मित्रांना ज्यावेळेस मी आत्ता गोष्टी सांगायला लागलो की मला ते विचारायचं संध्याकाळी कुठे जातोस, मग आत्ता त्यांना कळायला लागले की हा सिक्युरिटीचा जॉब करतो. पण मला त्या गोष्टी टाळायच्या होत्या, कारण की ही सिंपत्ती गेनिंग आपण परिस्थितीचा बाऊ करून करतो त्यावेळेस बाकीच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होतो की अरे हा लय गरीब आहे, हा गरीब परिस्थिती करतो. मग मला तो दृष्टिकोन तोडायचा होता. म्हणजे असतात तर असतात, सगळ्यांचे असतात संघर्ष, काय प्रत्येकाचा असतो असं काय नाही. त्यामध्ये तुम्ही जर त्याला कवटाळून बसून जर हे केला तर मला नाही वाटत हे यश मिळालं नसतं, कारण की त्याचं दडपण हे प्रचंड असतं. मला ते दडपण प्रचंड जाणवायचं की अरे आपण एवढं शिकलो आहे आणि अजूनपर्यंत आपण या मेडिसिनमध्ये जातो आहे, त्यात मी इंजिनियर, शाळेमध्ये पहिला, आणि मी कुणी विचारलं तर काय करतो तो सिक्युरिटीचा जॉब. म्हणजे ह्या गोष्टी किती निग्लेक्टेड होत्या. त्यामुळे मी माझा संघर्ष म्हणजे काय करतोय हा कधीच कोणाला सांगितला नव्हता. म्हणजे चळवळीतल्या पण लोकांना मला विचारायचे की कुठं जॉब करतो, मी सरळ सांगायचो मी कूपरमध्ये जॉब करतोय. आजपर्यंत मी तेच सांगत आलो. अजून पण मला कधी कधी भेटलं तर मी तेच सांगतोय की माझा अजून जॉब चालू आहे. कुठं करतोय ते काय विचारू नका, पण जॉब चालू आहे एवढं मी सांगतो. शेवटी काय होतं की आपल्याकडं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला की आपल्या मनात पण मग काहीतरी चलबिचल होतं आणि बाकीच्या जे म्हणतात की इंजिनिअरिंग मग झालंय मग हे, त्यामुळे तो मला ते दृष्टिकोन टाळायचा होता. अभ्यासाचं मी जसं म्हणालो की भरपूर मेन्स दिल्या, संयमानं मी त्या गोष्टीकडे बघितलं. 1-2 मार्क असे होते, मग त्या बाबतीत मी
थोडंसं चिकित्सकपणे त्या गोष्टीकडे पाहिलं, सगळ्या गोष्टी की आपल्या नक्की कुठे चुकतायत, काय चुकतायत, आणि यश तुमचं हे असंच भेटत जातं तुम्हाला. म्हणजे जेवढे जेवढे टप्पे जातात आयुष्यातले तेवढ्यामध्ये तुम्ही निखारत जात असता स्वतःला, की माझ्या चुका कशा बिल्टअप करतील, मी माझ्या कशा चुका सुधारू शकतो. त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मग मी माझ्या चुका सुधारत गेलो आणि तिथपर्यंत आज मला हे यश आलं. वार होता गुरुवार, आणि ते गुरुवारी दत्ताची त्यावेळेला आरती करतात. त्या दत्ताच्या आरतीला पैसे आणले नाहीत त्या ह्याचे, त्यामुळे त्याला शिक्षा केली होती. मोठं हे झालं. त्याने येऊन इथं संस्थेला सांगितलं, एनडीला सांगितलं, सेक्रेटरीला सांगितलं असंच आहे तिथं तुमच्या शाळेमध्ये. मग तिथं हेडमास्टर जो होता तो माझा क्लासमेट होता बीएडचा, पाटील म्हणून होता. त्याला मेमो पाठवला संस्थेने, बघा ही कुठं जगात झालेलं नाही ते आमच्या ह्याच्यामध्ये. आमच्यासारखे लोक ज्यावेळेला मिळतात आपले ह्या कार्य ह्याच्यात तयार होतात, त्याने तिथं मेमो काढला आणि त्या मेमोमध्ये हे तुम्ही जे चालवलं केलेलं आहे, म्हणजे कारण आपलं जे राष्ट्र आहे ते निधर्मी आहे. निधर्मी राष्ट्र म्हणजे कुठलाही धर्म नसतो. तुम्ही शाळेमध्ये संस्कार करताना कुठल्याही विशिष्ट धर्माचा अजिबात करायचं नाही असं त्यांनी जे सांगितलेलं होतं. हे आम्ही कल्याणीमध्ये पूर्ण 100% वापरायचं. त्यामुळे हे ताबडतोब बंद करा म्हणून ते पत्र पाठवलं. हेडमास्टर हुशार होता, त्यानं उलट टपाल पाठवलं. आम्ही पंढरपूरच्या जवळ राहतो, त्यामुळे इथलं वातावरण सगळं धार्मिक आहे आणि त्यामुळे हस्ते कदम हळूहळू आम्ही ते बंद करू. पुन्हा दुसरा मेमो पाठवला, कारण ते मी इन्स्पेक्टर झालेलो होतो त्यामुळे ते माझ्या हद्दीत होतं. दुसरा मेमो पाठवला, ताबडतोब बंद करा म्हणून असं पाठवलं. आणि पुन्हा मी बघायला तिथे व्हिजिट लावली आणि प्रत्यक्ष बघायला गेलो. आणि बघायला गेलं तर सगळं त्यांनी बंद केलेलं होतं. आणि आम्ही मेमो काढले लोकांचे. मी ह्या दोघांसाठी मला आनंद का झाला याचा, जे दोघेही ज्यावेळेला बोलले हे सगळ्या गोष्टी झाल्या तर सगळे की प्रत्यक्ष जे आहे, आता आम्ही स्वतः प्रयत्न करतो की कुठल्याही धर्माचे हे मूर्ती किंवा त्या फोटो वगैरे वर्गात तुम्ही लावायचे नाही. तुमच्या प्रार्थना सुद्धा धर्मनिरपेक्ष असल्या पाहिजे. ठराविक धर्माच्याच प्रार्थना तुम्ही म्हणायच्या नाही, पण त्यांना हे ज्ञान दिलं पाहिजे ना. तर त्यासाठी हा प्रयत्न आम्ही करायला सुरुवात केली. त्यामुळे कल्याणीच्या ज्या प्रार्थना असायच्या त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या असायच्या. बोला आज मिळून सारे अशी सगळी गाणी छानपैकी बदललेली अति सुंदर बनायची. ते आज इन्स्पेक्टर असल्यामुळे जेव्हा मी व्हिजिटला जात असे ते शाळेत मी सुरुवातीपासून संपूर्ण शाळा बघत असे. संपूर्ण बघताना तो म्हणजे कसं आहे की प्रार्थना कुठं म्हणजे समजा 2 वाजता पोहोचलो तर प्रार्थना येणार मी. प्रार्थना कोणती येतात, कुठली शिकवतात, मग त्यांना रागवायचं नाही, त्यांना समजावून त्यांची मिटिंग घ्यायची शिक्षकांची आणि त्यांना समजावून सांगायचं आपलं धर्म निरपेक्ष राष्ट्र आहे, याच्यामध्ये कुठल्याही धर्माचं आपण शिक्षण द्यायचं नाही म्हणून सगळ्या धर्म. त्यामुळे जे 1000 एक धर्म त्याचे सगळ्यांचं आपण करू शकतो का हे समजावून समोरचे शिक्षक बदलायचे. ह्या पद्धतीनं म्हणजे आज मला हे सांगायचं का आहे की हे दोघं शिक्षणाधिकारी झाले. लक्षात येते का? दोन शिक्षणाधिकारी झाले. तुम्ही जेव्हा व्हिजिट द्याल तेव्हा आमचा एवढीच इच्छा आहे आमची की धर्मनिरपेक्ष संस्कार व्हावे. त्यासाठी त्यांच्या प्रार्थना धर्मनिरपेक्ष असाव्यात. आणि हे तिथं वर्गात गेल्यानंतर मी प्रत्येक शाळेत जाताना आमचं संपूर्ण वर्ग बघत जायचे. वर्गामध्ये कुठल्या प्रतिमा आहेत कुठं हे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला 2 गमती सांगतो. त्या ज्या कालखंडामध्ये आपण आहे त्या कालखंडात परत परत पडतात, कारण की अशा स्वरूपाचा विचार करणारी माणसं ओव्हरनाईट बदललेली आपण बघतो. ती माणसं काहीतरी वेगळ्याच प्रकारचा विचार समाजामध्ये मांडताना आपल्याला दिसतात. तर यातून काही वेळेला आपल्याला हा प्रश्न पडतो. परंतु तुमच्या दोघांसारखे तरुण बघितले की मला वाटतं की आम्हाला कार्यकर्त्यांना देखील ते प्रेरणा देणार आहे की आपण पेरत राहावं, त्यातलं काहीतरी कुठेतरी उगवत असतं याची मला वाटतं तुमच्या दोघांच्या ह्याच्यामधून आम्हाला खात्री वाटते. आणि आज अशी परिस्थिती आहे, खरं तर अनिसांनी एखाद्या अधिकाऱ्याचा सत्कार घेतला तर त्याला जायचं का नाही असा लोक 100 वेळा विचार करतील. तर तुम्ही जाहीररित्या अशा सत्कारांना येत आहे हे पण मला वाटतं खूप कौतुकाची बाब आहे. आणि प्रशासनामध्ये तुम्ही जाल त्यावेळेला हा विचार म्हणते सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं तिथे जाऊन लगेच अँग्री यंग मॅन सारखे बदल करायला जाऊ नका, नाहीतर परत आणखीन 8-10 वर्ष संघर्ष करायला लागेल. त्याच्यामुळे तो तुम्ही दोघं कराल इतक्या कष्टातनं तुम्ही आलेला आहात पुढं. तर खूप कौतुक तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं खूप कौतुक. अजयच्या कुटुंबियांविषयी मला कधीच आजपर्यंत माहितीच नव्हती की तो इतक्या अडचणीतून अशा परिस्थितीमधून आलेला आहे. कार्यकर्ता म्हणून त्याला मी अनेक वेळा बघितलं होतं. परंतु हे देखील आपल्या सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे की आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्यापाशी ठेवाव्यात आणि त्यांचा बाऊ करू नये.
आणि आपल्याला जे करायचंय त्याच्यासाठी निर्धाराने सामोरं जात राहावं. मला वाटतं तुमच्या दोघांचेही अनुभव स्पर्धा परीक्षेच्या मुलांना अगदी दिग्दर्शक म्हणावे असे आहेत. कारण की सध्या पुण्यामधलं आजूबाजूचं राज्यातलं वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षांचं तर खूप मुलं फ्रस्ट्रेट झालेली, ताण झालेले. मला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून खूप वेळेला बोलावणं येतं यांच्याशी, तुम्ही बोला, ताण कसा कमी करायचा. तर ते मानसोपचार तज्ज्ञांनी सांगण्यापेक्षा तुमच्यासारख्या लोकांनी सांगणं हे मला वाटतं कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या ज्या 2 अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्ही करत आलेला आहात की आपण आर्थिकदृष्ट्या किती का छोटा असेल ना पण आपल्या पायावरती उभं असलं पाहिजे आणि आपला पर्यायी मार्ग आपल्यापाशी तयार असला पाहिजे. या 2 बाबी तुम्ही ज्या निर्धाराने पार पाडल्यात तर मला वाटतं त्याच्यामधून खूप शिकण्यासारखं आहे बाकीच्या सगळ्या या स्पर्धा परीक्षेतल्या मुलांना. आणि येत्या कालखंडात तुम्ही दोघंही याच पद्धतीनं कार्यकर्ते पण स्वतःचा जपाल अधिकारी झाले असताना तुमच्या पुढे खूप मोठा पट आहे. जवळजवळ 35-40 वर्ष तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामध्ये एक सकारात्मक हस्तक्षेप करण्याचा संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्या सरांनी जसं सांगितलं, म्हणते सरांनी इतका चांगला गुरु तुम्हाला मिळणारच नाही. कारण त्या यंत्रणेत राहून देखील कसं हुशारीनं काम करून घ्यायचं आपल्याला जे पाहिजे ते सध्याच्या कालखंडात खूप महत्वाचं आहे. असं एक बंगालमधले नाटककार आहेत प्रसिद्ध, त्यांचं एक वाक्य आहे की टिकाल तर सगळं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही लढाईमध्ये जसं तुम्ही पण हे आमच्या अनुभवातनं शिकलेलं आहे की तुम्ही जर टिकलात त्या लढाईमध्ये, जर लढाईत कदाचित तुमच्यापेक्षा जास्त हुशार असलेली मुलं पण या लढाईमध्ये कितीतरी तुमच्या बरोबर कामामध्ये आलेली असतील, परंतु टिकली नाही ती. त्यांचं नियोजन कमी पडलं, निर्धार कमी पडला, सातत्य कमी पडलं. तर या ह्याच्यात तुम्ही टिकलात तर नक्की आणखीन कितीतरी म्हणजे तुमच्या काय निवृत्तीच्या समारंभाला पण आम्हाला अभिमानानं हे अनिसचे कार्यकर्ते आहेत असं म्हणून एक असा कार्यक्रम घेण्याची संधी तुम्ही द्याल अशी मला आशा आहे.